भारताच्या इतिहासाच्याही आधीपासून एक रक्षक उभा आहे, जो मौन धारण करून आपल्या भूमीचं रक्षण करत आहे। हिमालयाच्याही जन्माधी ज्याचा जन्म झाला, ती जगातील सर्वात जुनी पर्वतरांग पाहरविले अरवली। पश्चिमेकडून येणारे थरचे महाकाय वाळवंट, ज्याला संपूर्ण उत्तर भारत गिळंकृत करायचा आहे। पण या वाळवंटाला रोखणारी एक अभेद्य भिंत म्हणजे अरवली। ही निसर्गाची अशी ढाल आहे जी वाळूला दिल्ली आणि हरियाणात शिरण्यापासून रोखते। जर अरवली नसती तर आज दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश सुपीक जमीन नसून एक वाळवंट असते। अरवली केवळ वाळूच रोखत नाही, तर ती मान्सूनच्या वाऱ्यांना दिशा देते आणि उत्तर भारतात पाऊस पाडते। बनास, लुनी, साबरमती यांसारख्या नद्यांना जीवन देणारी ही पाण्याची टाकी आहे। हे केवळ दगड नाहीत, तर हजारो वन्यजीवांचे, औषधी वनस्पतींचे आणि निसर्गाचं एक जिवंत घर आहे। जमिनीखालील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचं काम अरवली आपल्या मुळांशी करते, ज्यामुळे कोट्यावधी लोकांची तहान भागते। पण आज हा रक्षक स्वतः संकटात आहे। अवैध खाणकाम आणि मानवाचा हव्यास या भिंतीला खिंडार पाडत आहे। गेल्या काही वर्षांत अरवलीचा 30% अधिक भाग आपण नष्ट केला आहे। आपण आपल्याच संरक्षकाला संपवत आहोत। शास्त्रज्ञ इशारा देत आहेत, जर ही भिंत तुटली तर वाळवंटाची धूळ आपल्या शहरांना श्वास घेण्यालायक ठेवणार नाही। हवामान बदल आणि उष्णतेच्या लाटांपासून वाचवणारी ही आपली शेवटची नैसर्गिक भिंत आहे। अरवली संपली तर उत्तर भारताचे तापमान 50 अंशांच्या पुढे कायमचे जाईल। ही पर्वतरांग केवळ भूगोलाचा भाग नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा कणा आहे। पण अजूनही वेळ गेलेली नाही। अरवलीला वाचवणे म्हणजे भारताच्या भविष्याला वाचवणे आहे। जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो, तेव्हा निसर्ग आपले रक्षण करतो। पुढच्या पिढीला आपण वाळवंट देणार आहोत की हिरवागार निसर्ग? हा निर्णय आज घ्यावा लागेल। अरवली आहे तर आपण आहोत। या भारताच्या हिरव्या भिंतीला, द ग्रेट ग्रीन वॉलला सलाम। चला शपथ घेऊया आपल्या या नैसर्गिक वारसाचं जतन करण्याची। जय हिंद।